टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. उद्या परवा ग्रामसेवकचे पेपर होणार आहेत. तर त्या ग्रामसेवकच्या पेपरला जे काही पंचायत राज म्हणजे ग्राम प्रशासन, समाज व्यवस्था, समाजशास्त्र आणि कृषी या संदर्भात जे काही प्रश्न येतील त्यावर आपण जे आहे ते प्रश्न आपण बनवणार आहोत किंवा हे व्हिडिओ त्याप्रमाणे 39 ते 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. मेन मुद्द्याकडे येऊ आपण. महाराष्ट्रातील कोणत्या गावास पर्यावरणीय संवर्धनाचा एक आदर्श नमुना असे मानले जाते? तर मित्रांनो, राळेगण सिद्धी ही तुम्हाला माहीत आहे, अण्णा हजारे यांचं हे गाव आहे आणि अण्णा हजारे यांच्यामुळे त्या गावाची कायापालट झाली असून आणि एक पर्यावरण संवर्धनाचा सह एक आदर्श गाव जे आहे त्याला समजलं जातं. सोबतच तिथं पोपटराव पवार हिवरे बाजार हे गाव देखील एवढं छान आहे. आम्ही तिथं प्रत्यक्ष जाऊन आलो होतो, राळेगण सिद्धीलाही जाऊन आलो होतो. एवढी झाडी आहे, सिस्टमॅटिक गाव आहे. हिवरे बाजार छोटं गाव आहे, परंतु एकदम चांगल्या पद्धतीने तिथं मान्य आहे. त्या छोट्या गावासाठी एक सेपरेट बँक देखील आहे तिथं ग्रामपंचायतची. तर अशा प्रकारे ही दोन गावं महाराष्ट्रातील एक आदर्श गावं देशाच्या समोर आपण ठेवलेली आहेत. त्यानंतर भुईमुगाच्या बियाण्याला डॅश डॅश या नावाने ओळखतात. तर मित्रांनो, ही साधा प्रश्न आहे. शेंगदाणा या नावाने ओळखलं जातं. आता भुईमुग हे तेलबिया म्हणजे भुईमुगपासून तेल मिळतं, तुम्हालाही माहीत आहे. आता ह्याचं शास्त्रीय नाव देखील तुम्हाला माहीत पाहिजे. ॲरॅचिस हायपोगे, ॲरॅचिस हायपोगे अशा प्रकारे त्याचं नाव आहे. याचं उगमस्थान जे आहे ते ब्राझील आहे. आता ह्याच्यात काही महत्त्वाच्या तुम्हाला ग्रामसेवकला एवढेच प्रश्न आहे, जेवढं मी देतोय तेवढंच विचारतात. जास्त काही पसारा त्यांनी करत नाही कृषी सेवक वगैरे. काही जाती लक्षात ठेवा. फुले प्रगती, त्यानंतर फुले व्यास, फुले उनप अशा प्रकारे काही त्याच्या भुईमुगाच्या या विकसित जाती आहेत. सोबत सायंटिफिक म्हणजे असं नाव दिलं इंग्लिशमध्ये SB11, टॅग 24, TPG 41 अशा काही नावं आहेत आणि ते भुईमुगाच्या संदर्भात आहेत आणि ही सुधारित जाती आहेत भुईमुगाच्या. भुईमुगाची जात, उगमस्थान आणि वैज्ञानिक नाव ह्याच्या पुढे ग्रामसेवकला विचारतील असं मला वाटत नाही. सोबत लयच विचारलं तर एखादी शेंगदाणा तुम्हाला खवट लागतो, बरोबर? शेंगदाणा हा खवट का लागतो, म्हणजे खवटपणा का येतो, तर कोणत्या घटकामुळे येतो, तर हे घटक तुम्ही लिहून ठेवा. ॲफ्लाटॉक्झिन या जो घटक आहे यामुळे आपल्याला शेंगदाणा एखादी म्हणजे खवट लागतो, कडू लागतो. आणि भुईमुगा संदर्भात मोस्टली जे प्रश्न विचारले ना मित्रांनो, ते विचारलं आहे इक्रिसॅट याविषयी विचारलेलं आहे बरं का. इक्रिसॅट काय आहे, कशाशी निगडीत आहे अशा प्रकारचं विचारलेलं आहे. आणि इक्रिसॅट ही एक संस्था आहे आणि भुईमुग ही लागवडीची पद्धत आहे इक्रिसॅट. आणि इक्रिसॅट या हैदराबाद येथील संस्थेच्या पद्धतीमध्ये म्हणजे हैदराबाद इथे एक पद्धती आहे, तिथं 120 सेंटीमीटर अंतरावर 30 सेंटीमीटर रुंदीचे पाट आणि सऱ्या पाडून वरंबे तयार केले जातात. आणि वरंबेत समजा आता ही रुंद वरंब्यावर पिकाची लागवड करून सऱ्यामध्ये पाणी दिले जाते. ही एक इक्रिसॅट तंत्रज्ञान आहे आणि भुईमुग लागवडीच्या संदर्भात आहे. जास्तीत जास्त इक्रिसॅटवर प्रश्न खूप विचारलेला आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भुईमुगाचं शास्त्रीय नाव सांगितलेलं आहे. खवटपणा ॲफ्लोटॉक्झिनमुळे मिळतात. फुले प्रगती, फुले व्यास आणि फुले उनप हे काय भुईमुगाच्या जाती आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. ऊसातील फुलोऱ्यामध्ये डॅश डॅश असतो, तर मुक्त परिमंजरी असतात. ऊसाबद्दल आता ही मी जरा जास्त अवघड प्रश्न घेतले किंवा अवघड घेतोय. ऊसाबद्दल काय काय प्रश्न ग्रामसेवकला येऊ शकतात. एक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? ऊस संशोधन केंद्र कोठे आहे, तर ते पाडेगाव येथे आहे. आणि पाडेगाव हे सातारा जिल्ह्यात येते, लक्षात घ्यायचं, जिल्हा सातारा, बरोबर. आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ॲग्रोवनला बऱ्याच वेळेस यावर म्हणजे काय असतात ते बातमी येत राहते. आणि हे जे आहे मांजरी या ठिकाणी आहे. मांजरी हे जे आहे पुणे जिल्ह्यात येतं. आता ऊसाच्या जाती जर म्हणाल तर जर समजा चुकून कधी तुम्हाला को 7219, को 7125, कोयम, त्यानंतर कोयम 8014 असे काही नाव आलं कोपासून, ही कशाची जात आहे म्हटलं तर ऊसाची जात आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर. को 740 यावर प्रश्न आलेला आहे. को 740 ही ऊसाची जात असून ही एक नोबल जात म्हणजे एकदम चांगली जात असं समजलं जातं. हे असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि
कोमधून एक वेगवेगळे नावं दिलेले आहेत. को 72 19 ही जी जात आहे हिला संजीवनी नाव त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ऊसाची संजीवनी जात आहे. त्यानंतर को 72 71 25ला संपदा नाव दिलेलं आहे. आणि ही जी आहे को को 80 आणि 14 हिला जे नाव दिलेलं आहे महालक्ष्मी अशा प्रकारे नाव दिलेलं आहे. परत कृष्णा देखील एक ऊसाची जात आहे आणि त्याला मध्ये कोयम 88 121 असं म्हणलेलं आहे. आकडं लक्षात ठेवणं खूप अवघड जाईल, परंतु ही कोचं सिग्नल आलं की लक्षात ठेवा की तुम्हाला ही ऊसाची जात आहे. आणि हे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? पाडेगाव, जिल्हा सातारा. आणि वसंतदादा सागर इन्स्टिट्यूट कुठे आहे? मांजरी या ठिकाणी. ऊसाचं सायंटिफिक नेम काय आहे? इंग्रजीमध्ये मी लिहून देतो, तुम्ही वाचू शकता ते. सॅकॅरम ऑफिसिनॅरम अशा प्रकारे त्याचं नाव आहे. आणि उगमस्थान भारत आणि न्यूगिनिया असू शकतं असं म्हटलेलं आहे. अचूक उत्तर काय भेटलेलं नाही, 2 ठिकाणी आहे नोट्समध्ये. ओके, पुढचा प्रश्न आपण पाहूया. केरळमध्ये किती क्षेत्रफळ टॅपिओलाच्या लागवडीखाली आहे? तर ते 60% आहे. आता ही टॅपिओका किंवा टॅपिओला अशा प्रकारचं नाव आहे आणि त्याला कासावा किंवा युका असं देखील म्हटलं जातं. हे एक प्रकारचं अन्न आहे. पुढचा प्रश्न आपला पाहू. महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र डॅश डॅश क्षेत्र जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला सहज आलं पाहिजे. हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मातीच्या कोणत्या कणाचे स्थूल घनता सगळ्यात जास्त असते? मित्रांनो, मातीचे ना म्हणजे मृदा किंवा जमीन देखील म्हणतात. भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म असतात. मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. भौतिक गुणधर्म आणि काही रासायनिक गुणधर्म असतात. आणि भौतिक गुणधर्म आहेत त्यापैकी एक म्हणजे हे मृदेची घनता, जमिनीची घनता अशा प्रकारे आहे. त्यानंतर जमिनीचा पोत, जमिनीची रचना यांचा समावेश जो आहे तो याच्यामध्येच होत असतो. कशामध्ये? भौतिक गुणधर्ममध्ये. त्यानंतर आम्ल विम्ल निर्देशांक, हे रासायनिक अभिक्रिया, ह्या इतर गोष्टी रासायनिक गुणधर्मामध्ये होतात. मी तुम्हाला सध्या भौतिक गुणधर्म सांगतो. व्हिडिओमध्ये इतर प्रश्न पण कव्हर करायचे आहेत आणि तुम्हाला अभ्यास पण झाला पाहिजे, यामुळे मी आता भौतिक गुणधर्म तुम्हाला सांगून देतो. जमिनीची घनता तर आहेच, हे प्रश्नामध्येच आहे, बरोबर. जमिनीतील पोत, जमिनीची रचना आणि जमिनीतील हवा किंवा पोकळी हे देखील काय आहे? भौतिक गुणधर्म आहे, हे लक्षात असू द्या. जमिनीला जो रंग येतो तो देखील एक प्रकारे भौतिक गुणधर्म आहे. जमिनीची स्थिरता, सॉल्युबिलिटी, कन्सिस्टन्सी, स्थिरता हे देखील आहे. त्यानंतर तापमान, हे देखील सर्व जमिनीचे भौतिक गुणधर्म आहेत. बरं, आता आपल्याला महत्त्वाचा जो प्रश्न आहे, स्थूल घनता जो म्हटलेला आहे, त्या मातीच्या कोणत्या पिकाची स्थूल घनता सगळ्यात जास्त असते? तर ते वाळूमध्ये काळी माती चिकण मातीपेक्षाही स्थूल घनता जास्त असते. त्याच्या मागचं कारण म्हणजे वाळूमध्ये पोकळी असते आणि पोकळी असून तिथं सेंद्रिय पदार्थ जास्त असतात, त्यामुळे जी घनता आहे ती जास्त असते. जमिनीची घनता कशामध्ये मोजली जाते? तर जमिनीची घनता जी आहे ती ग्रॅम पर घन सेंटीमीटर यामध्ये मोजली जाते, बरोबर. हे एकक तुम्ही लक्षात ठेवा. बाकी डिटेलमध्ये मातीची किंवा जमिनीची आभासी घनता जी आहे ती 1.10 ते 1.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असते, ही पण एक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण पाहूया. याची लागवड सहसा कठीण कष्टकर्माद्वारे केली जाते. द्राक्षाची केली जाते. आता द्राक्षाबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर ते लक्षात ठेवावंच लागेल. ज्यावर आता एकतर विटिस वेनिफेरा हे वैज्ञानिक नाव आहे, हे लक्षात ठेवा. जे काही विचारू शकतात, याचं उगमस्थान आहे आर्मेनिया, बरोबर. सुधारित जाती तुम्हाला माहीत पाहिजे. सीडलेस ज्या काही जाती आहेत त्यामध्ये म्हणजे सीड बी नसलेले थॉम्सन सीडलेस, ताश ए गणेश हे मागील व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं आहे. त्यानंतर सोनाका, ब्युटी सीडलेस हे असे काही द्राक्षाच्या जाती आहेत. आणि गर्डलिंग हे शब्द देखील माझ्या मते
ह्याच्या संदर्भात आहे, द्राक्षाच्या संदर्भातच आहे. वळण देण्याची पद्धत आपण त्याला म्हणू शकतो. वळण देण्याची पद्धत. अशा प्रकारे द्राक्षाबद्दल थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क हे मार्च 2018 येथे स्थापित केले गेले. ठीक आहे, याचं उत्तर आहे सातारा. आता ही 2018चं जरी असलं तरी कृषी संदर्भात महत्त्वाचं आहे, म्हणून हे आपण हे प्रश्नामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भात लागवड पद्धतीत पाण्याचे कमाल डॅश डॅश खाली असते, तर ते किती असते? 4 मिली सेंटीमीटर. त्यानंतर काजूला फळे येण्यासाठी किती वर्षे लागतात? साधारणपणे 5 वर्षे लागत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र, अशी समाजशास्त्राची व्याख्या कोणी केलेली आहे? तर जॉन मिशेल यांनी केलेलं आहे. 11वीचं समाजशास्त्र किंवा आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही वाचलं तर समाजशास्त्राने कोणी कशी व्याख्या केलेली आहे या संदर्भात मी तिथं नोट्स दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात यावा याची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर एल.एम. संघवी समितीने सुरुवातीला तसं शिफारस केली होती. स्वर्गीय दिवंगत पंतप्रधान राजीव गांधीजी यांच्या कार्यकाळात किंवा त्यांनी ही समिती स्थापन केली होती, बरोबर. आणि यावर बऱ्याच वेळेस प्रश्न पण आलेला आहे एल.एम. सिंघवी समितीवरती. 1986ला याची स्थापना झाली या समितीची. आणि एल.एम. सिंघवी यांचं पूर्ण नाव काय? लक्ष्मीमल्ल सिंघवी असं नाव आहे, बरोबर. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा यातील महत्त्वाचं जे आहे, सर्वप्रथम घटनात्मक दर्जा असावा किंवा पंचायत राजला द्यावा याची शिफारस याच समितीनं केलेली होती. आणि त्यानुसार काय केलं, 64वी घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला. कोणाच्या शिफारशीच्या आधारावर? ह्या संघवी समितीच्या शिफारशीच्या आधारावरच. आणि त्यावेळेस 64वी घटना दुरुस्ती लोकसभेत सादर केले आणि राज्यसभेत पारित झाले नाही. लक्षात घ्या, एखादी घटना दुरुस्ती जर समजा राज्यसभेत नाही पारित झालं तर ते लॅप्स होत असतं. हे तुम्हाला पॉलिटीमध्ये अभ्यासण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर मित्रांनो, ते कलम आहे 243I. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या कितव्या सभेपासून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सुरू होतो? तर पहिल्या सभेपासूनच तो कार्यकाळ सुरू होत असतो. ग्रामसभेबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. एक लक्षात घ्या, ग्रामपंचायतीची तरतुदीवर 2 ते 3 प्रकारे प्रश्न येऊ शकतो. एक तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमानुसार ग्रामसभेची तरतूद आहे? तर ते कलम 7. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटनात्मक तरतुदीमध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे? तर कलम 243. हे 2 महत्त्वाचं लक्षात ठेवा. ग्रामसभेला घटनात्मक दर्जा केव्हा देण्यात आला? ज्यावेळेस 73वी घटना दुरुस्ती झाली. कोणत्या वर्षी झाली 73वी घटना दुरुस्ती? 1992 साली झालेली आहे. आणि या घटना दुरुस्ती अन्वये राज्यघटनेमध्ये भाग 9 समाविष्ट करण्यात आला. पुढे ग्रामसभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकोणाला असतो हे एक लक्षात घ्या. सरपंच जो असतो, गावचा हा प्रमुख असतो, त्यांना ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार असतो. आणि सरपंच हा जो असतो ग्रामसभेचा अध्यक्ष जो असतो तो अध्यक्षता निवडत असतो. जर ग्रामसभेत सरपंच नसतील तर त्याच्या गैरहजेरीत उपसरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवत असतात. आता त्याच्या पुढे चालून तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे, विशेष ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर ते जिल्हा परिषदची जी काही स्थायी समिती आहे तिला, त्यानंतर पंचायत समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विशेष ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार आहे. सोबत ग्रामसभेच्या एकूण वर्षातून 4 सभा झाल्या पाहिजे घटनात्मक तरतुदीनुसार. म्हणजे
12 महिन्यातून त्याला जर 4 भागलं तर 3 येतं. तर 2 ग्रामसभेमधील जास्तीत जास्त अंतर जे आहे ते 3 दिवसापेक्षा आपलं 3 महिन्यापेक्षा जास्त असलं नाही पाहिजे. आता ज्यावेळेस ग्रामसभेची नोटीस दिलं जातं, यावर देखील प्रश्न ग्रामसभा परीक्षेला आलेला आहे. म्हणजे तुमच्या ह्या एकाच ह्याच्यामध्ये मी पूर्ण कव्हर करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसाधारण जर असेल, सर्वसाधारण सभा घ्यायचा असेल, तर त्याला किमान 7 दिवस अगोदर विशेष अशी नोटीस द्यावं लागतं. आणि ज्यावेळेस तुमची विशेष ग्रामसभा घ्यायची असेल, त्यावेळेस तुम्हाला 4 दिवस अगोदर तुम्हाला ती सूचना द्यावं लागतं. आणि हीच जर ग्रामसभा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेची नोटीस असेल, तर ते किमान 15 दिवस अगोदर द्यावं लागतं. म्हणजे पेसा क्षेत्र जे आहे, पेसा आता सध्या परीक्षा देखील पेसामधलेच चालू आहेत, तर 15 दिवस अगोदर ते द्यावं लागतं. माझ्या पद्धतीने इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात काही चुकीचं झालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचा प्रयत्न करा किंवा सांगू शकता, चूक मान्य करण्यात येईल. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. भारतामध्ये प्रथमच शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? तर ते महाराष्ट्र या राज्यानं केलेला आहे. बरं, दुसरी गोष्ट, जेंडर बजेट तुम्हाला मी सांगितलेलं होतं कोणत्या तरी व्हिडिओमध्ये, करंट अफेअर्समध्ये कदाचित सांगितलं असेल. जेंडर बजेट जे असतं ते फक्त महिलावर फोकस केलेलं असतं आणि म्हणून त्याला जेंडर बजेट असं म्हटलं जातं. पी चिदंबरम यांनी हा जेंडर बजेट त्यांनी सादर केलेला आहे भारतात पहिल्यांदा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे परत ग्रामपंचायत आणि त्याच्या संदर्भात. आता ग्रामपंचायत आणि ग्रामसभा आणि ग्रामसेवक यावर खूप प्रश्न ग्रामसेवकला आलेले आहेत. पुढे सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे व किती दिवसाच्या आत अपील करता येतं? तुम्ही ज्यावेळेस ग्रामसभा घेता त्यावेळेस जर समजा तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर आक्षेप असेल, तर तुम्हाला ते अपील कुठं करायचं आहे त्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न नीट वाचा तर तुमच्या लक्षात येईल. सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात, अर्थात जिल्हाधिकारीपेक्षा पुढे कोण असेल त्याच्या विरोधातच आपल्याला म्हणजे तिथेच अपील करावं लागेल. तुम्ही खालच्या पातळीवर थोडंच येणार आहे, बरोबर. जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात अपील त्याचं नाही, हे 2 पर्याय तर तुमचे निघून जाणार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा जो स्टेप आहे, जिल्हाधिकारी झाल्यावर एक प्रोसेस असते, डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे राज्यपालाकडे तर जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही विभागीय आयुक्ताकडे ते अपील करू शकता आणि ते पण 15 दिवसाच्या आत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमच्या, मी तुम्हाला हे पण लक्षात ठेवा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हे 1958 या सालाचं आहे आणि त्यातील कलम 60 नुसार ग्रामसेवकाची निवड किंवा नियुक्ती केली जाते. तर ग्रामपंचायतीचा सचिव तो असतोच तो. त्यानंतर प्रशासकीय प्रमुख देखील जो आहे तो ग्रामसेवकच असतो. लक्षात, गाव पातळीवर ग्राम पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक आणि तत्वज्ञ मित्र देखील तो असतो. त्यानंतर विवाह निबंधक हा देखील ग्रामीण भागात कोण असतो? तर ग्रामसेवक असतो. हा प्रश्न ग्रामसेवक परीक्षेला आलेला आहे, आरोग्य विभाग परीक्षेला आला आहे, कंबाईंड परीक्षेला आला आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेला देखील आलेला आहे. पुढे आणि ग्रामसेवक हा ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक देखील असतो. हा देखील परीक्षा सगळ्याच विभागात प्रश्न विचारलेला आहे. आणि ग्रामसेवक हा ग्रामविकास खात्याचा कर्मचारी आहे, परंतु कोणाच्या? जिल्हा परिषदेच्या. आणि क्लास 3 पोस्ट आहे, वर्ग 3चा तो कर्मचारी आहे. आणि ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? गट विकास अधिकाऱ्याचे. त्यानंतर CEO मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असते. त्यांचे वेतन जे असते, पगार, हे जिल्हा निधीतून दिला जातो. जिल्हा निधीतून त्यांचा पगार हा दिला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुळेपणा नाही तर ते खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत झालेली आहे? तर ते मित्रांनो ग्रामसभा, अर्थात ग्रामसभेचा सदस्य हा 18 वर्ष पूर्ण झालेला व मतदार यादीत नाव नोंदणी असलेला हा सभासद असतो, हे लक्षात ठेवा. कोणीही मतदार. सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवत असतो? तर ते उपसरपंच भूषवत असतो, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचा अधिकार
खालीलपैकी कोणाला आहेत? महसूल आयुक्त यांना अशा प्रकारचे अधिकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज्याची मूळ संकल्पना कोणाच्या विचारसरणीवर आधारित आहे? तर ते महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित आहे. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? तर ती थेट जनतेतून केली जाते. बीजेपीचं गव्हर्नमेंट आल्यानंतर परत हा म्हणजे शिंदे सरकार आल्यानंतर परत हे निर्णय बदलण्यात आला. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस सदस्यातून जनतेची निवड होत होती. म्हणजे हे निर्णय बदलायचा अधिकार प्रत्येक वेळेस त्या राज्याला आहे, हे लक्षात ठेवा. पंचायत समितीचा सचिव हा कोण असतो? अर्थात गट विकास अधिकारी असतो, हे लक्षात राहू द्या. बऱ्याच वेळेस प्रश्न देखील आलेला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षित जागाचे प्रमाण किती टक्के आहे? तर ते 50% आहे. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करत असतो? तर ते जाहीर जे आहे तहसीलदार जाहीर करत असतो. खालीलपैकी कोणता रोग गव्हावरील रोग आहे? तर तो रोग आहे तांबेरा, हा पण आहे, काजली आहे, करपा आहे. हे वरील सर्व तुमचं उत्तर येईल. सोबत मावा आणि तुडतुडे हे देखील नाव लक्षात ठेवा. बरं, आता गहू संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे की गव्हाचं वैज्ञानिक नाव काय आहे. कारण हे रोजच्या जीवनामध्ये आपण वाचत असतो किंवा आपला नेहमी वाचन तर येतच पेपरामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, परंतु आपल्या दैनंदिन आहारात जी चपाती घेत असतो ती गव्हापासून बनलेली असते. ट्रिटिकम एस्टिवम अशा प्रकारचं नाव आहे. उच्चार कसं ठेवायचं लक्षात ठेवा. भारत आणि पाकिस्तान हे याचं उगमस्थान असं आहे. आणि हे तुम्हाला माहित आहे रब्बी हंगामातलं हे पीक आहे. गव्हाच्या काही जाती लक्षात घ्या. त्र्यंबक, तपोवन, गोदावरी, पंचवटी आणि निफाड 34. कारण निफाड नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गव्हाचं जे आहे ते उत्पन्न होत असतं, हे पण लक्षात असू द्या जर नाशिक जिल्ह्यासंदर्भात विचारलं तर. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कोणत्या वर्षाचा आहे? महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कोणत्या वर्षाचा आहे? तो 1960चा आहे. सहकार हा देखील महत्त्वाचा टॉपिक आपल्या पुस्तकामध्ये नमूद आहे किंवा सिलेबसला नमूद आहे. जनावरांपासून हे पूर्णान्न मिळत असतं. दूध हे पूर्णान्न आहे, हे तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळे एवढा अवघड प्रश्न नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बटाट्यातील. हा प्रश्न चुकीचा माझ्याकडून टाईप झाला, नेमकं प्रश्न समजत नाही. ठीक आहे, ते प्रश्न पाहूया आपण नंतर किंवा मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मृदाशास्त्र हे कशाचे अभ्यासाचे शास्त्र आहे? अर्थात मातीचं आहे. मराठीमधून एवढं काही विशेष नाही, परंतु वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे त्याच्यासाठी हे उपयोगी आहे. द स्टडी ऑफ सॉइल इज कॉल्ड. CSH6 हे कोणत्या पिकाचा प्रकार आहे? तर ते ज्वारी या पिकाचा प्रकार आहे. विरळणी म्हणजे काय? विरळणी म्हणजे काय? अग्रकळी काढून टाकणे याला विरळणी असे म्हणतात. भारतात उत्पादित पहिले खत खालीलपैकी कोणते? भारतात उत्पादित खालीलपैकी कोणते खत आहे? तर सिंगल सुपर फॉस्फेट हे पहिले खत आहे. पाझर तलावाचा उद्देश काय असतो? भूजल पातळीचे पुनर्भरण करणे हा मुख्य उद्देश जो असतो पाझर तलावाचा असतो. पाझर नावावरून घ्या ती काय म्हणते जिरपणं. त्यानंतर कर्कुमिन हे घटक कशामध्ये असतं? तर ते हळद या पिकामध्ये असतं. टिपके हे डॅश डॅश फळाच्या पिकण्याशी संबंधित आहे. आता हे कशा संदर्भात आहे? आंबा या संदर्भात आहे. राईसायलो इवार्फ टॅग्रो हे विषाणूजन्य रोग डॅश डॅश ह्यामुळे पसरतात. तर हिरवा घोडा किंवा उड्या मारणारा किडा. आता आपल्या हे ना खूप जड जाते, कारण आपल्या वाचण्यात नाही आलेलं, सुरुवातीला जास्त वाचण्यात येत नाही, म्हणून ग्रामसेवकची जी तयारी करतात त्यांना ते प्रश्न खूप अवघड जात असतात. पण शेवटी नाईलाज आहे, तुम्हाला ते वाचावंच लागेल. भाताचा रोपमाळा विकसित करण्याची डॅपॉक पद्धत डॅश डॅश देशातून भारतात आलेली आहे. तर ते फिलिपाईन्स या देशातून आलेली आहे. तंबाखू डॅश डॅश ह्या कुळातील वनस्पती आहे.
सोलॅनेसो मिरची वर्गीय आहे. बरं, तंबाखूमध्ये कोणतं घटक असतं हे लक्षात घ्या. निकोटीन. यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये. खालच्या दिशेने पाण्याचे वहन होते या क्रियेस काय म्हटलं जातं? तर ते पाझर म्हटलं जातं. पाझर तसंच होत असतं ना, पाझरत जात असतं. बरं, जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला डिटेल माहिती एका व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कारण उद्या परवा हा तुमचा पेपर आहे आणि जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळावं किंवा तुमच्या वाचण्यात न आलेल्या गोष्टी तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत ह्या सगळ्या टेस्ट तुम्हाला टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती देखील अवेलेबल आहे. टर्निंग पॉईंट्स हे ॲप डाउनलोड करा. तुम्हाला करंट अफेअर्स देखील आजच्या अपडेटेड मिळतील. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.